शनी शिंगणापूर संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच्या नावावर 1 कोटी रुपये जमा, बनावट ॲप प्रकरणी खळबळजनक माहिती। शनैश्वर देवस्थानशी संबंधित राज्यभर गाजलेल्या बनावट ॲप प्रकरणात चौकशीतून आता खळबळजनक माहिती समोर आली आहे। या ॲपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा मोठा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। सदर प्रकरणात शनैश्वर देवस्थानने परवानगी दिलेले 3 आणि बनावट 4 ॲप अशी एकूण 7 ॲपचा समावेश आहे। या 7 ॲपची चौकशी करण्यात आली। बनावट ॲपचे डेव्हलपर्स कोण आहेत, ऑपरेटर कोण आहेत याची चौकशी केली। दरम्यान या दोन्ही ॲपचे भाविकांच्या दर्शनाचे रेट वेगळे वेगळे आहेत। शनैश्वर देवस्थानने परवानगी दिलेल्या 3 व बनावट 4 ॲपमधून संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तब्बल 1 कोटी जमा झाल्याचे उघडकीस आले आहे। ॲपमध्ये अनेकांचा सहभाग असू शकतो असे निदर्शनास आल्याचे SP घारगे यांनी सांगितले। त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यामागे कोणी मोठा मास्टरमाइंड आहे का? यामागे मोठा राजकीय वरदहस्त होता का? याबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर येणार आहे।